तुम्ही कधी तुमची सगळी कामं सोडून फक्त लोकांच्या मागे मागे गेले का? फक्त लोकांसाठी अवेलेबल राहिलेला आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. बऱ्याचदा आपण काय करतो माहितीये, आपली सगळी कामं सोडतो आणि फक्त समोरच्या व्यक्तीच्या मागे लागतो. मागे लागतो म्हणजे काय, तर कोणी कधी मदत मागायला येतं तर आपण आपली सगळी कामं सोडतो आणि त्या व्यक्तीला मदत करतो. आता तुम्ही म्हणाल की मदत करायची नाही का? तर असं नाहीये, मदत केली पाहिजे, नक्कीच करायची. पण आपण कोणती मदत करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे ना. आपण एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा एखादी गोष्ट करण्यामध्ये खूप जास्त चांगले असतो आणि सततच समोरची व्यक्ती जर आपल्याकडून तीच गोष्ट मागत असेल, करून हे करून दे, ते करून दे, तुला हे छान जमतं, मला तर हे तूच दिलं पाहिजेस, तर सतत आपण त्यांच्यासाठी एखादीच गोष्ट रिपीटेडली दिली पाहिजे का? आपला वेळ आपण सतत तिथे दिला पाहिजे का? तर समजा एखाद्या व्यक्तीला लिखाण करायला खूप छान जमतंय किंवा एखाद्या व्यक्तीला छानसं पेंटिंग करायला जमतंय किंवा एखाद्या व्यक्तीला छान गाणं म्हणायला जमतंय, एखाद्या व्यक्तीला छान डेकोरेशन करायला जमतंय, मग सततच प्रत्येकच वेळेला सगळेच जण जर तुमच्याकडे येत असतील, आम्हाला हे करून दे, आम्हाला ते करून दे, कोणाला कोरिओग्राफी चांगली जमते, कोणाला छान बोलायला जमतं, मग ह्या सगळ्या गोष्टी आपण सततच इतरांसाठी करत बसलो तर मग तिथे आपला वेळ किती जातोय? त्याचपेक्षा जर आपण आपल्या कलेवरती, आपल्या कामावरती फोकस केलं, त्याच्यामध्ये जर आपण प्रगती केली आणि त्याच्यामधून आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही करू शकतो का याचा विचार केला तर, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण विचार केला तर, लिमिटेड सर्कलमधून बाहेर पडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कला पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्यासाठी होईलच ना. मी असं म्हणत नाहीये की आपल्याला एखादी गोष्ट खूप छान जमतीये म्हणून मग आपण ती कोणासाठी केलीच नाही पाहिजे. बरोबर आहे, आपल्याला ते जमतंय म्हणून आपल्याकडे लोक मदत मागण्यासाठी येतात, पण मग नाही म्हणणं सुद्धा शिकलं पाहिजे ना. आणि मग यामुळे काय होतं की कदाचित आपली व्हॅल्यू कमी होते, आपल्याला ग्रँटेड घेतलं जातं, आपल्याला गृहीत धरलं जातं. समजा एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखादी गोष्ट मागितली, त्या व्यक्तीला आपण मागे 10 वेळेला मदत केलेली आहे, त्यांनी जे आपल्याला मागितलंय ते आपण त्यांना करून दिलेलं आहे, पण मग 11व्या वेळेला आपण खरंच कोणत्या तरी कामात आहोत आणि मग तेव्हा आपण जर नाही म्हणालो किंवा आपल्याकडून ते झालं नाही, त्यांची अपेक्षा आपल्याकडून पूर्ण करण्यात आली नाही किंवा आपण नाही करू शकलो, तर मग तिथे आपला राग येतो किंवा मग आपल्याला गृहीत धरलं जातं की नाही, तू केलंच पाहिजेस, तू दिलंच पाहिजेस, तू नाही कसं म्हणू शकतेस. मग अशा वेळेला समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा त्या समोरच्या व्यक्तीला सवय कोणी लावली? आपणच लावली ना. आणि म्हणूनच आपण कोणासाठी काय करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, आपण आपली कामं सोडून सततच समोरच्याची काळजी करण्यासाठी त्याच्या मागे लागतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. मग ती आपली मुलं असतील, आपली आई वडील असतील, आपली नातवंड असतील, आपल्या सुना असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, आपली भावंड असतील, कोणीही ते असू शकतं. तुम्ही जेवलात का? तुम्ही खाल्लात का? तुम्ही वेळच्या वेळेला गोळ्या घेतलात का? तुम्हाला काय होतंय? तुम्हाला असं होतंय का? मग ते तसं करा. हे होतंय का? मग हे करून बघा. सततच समोरच्या व्यक्तीला अगदी हातामध्ये पाण्याचा ग्लास, चहाचा कप, नाश्ता, जेवण सगळं अगदी वेळच्या वेळेला आपण देत असतो आणि आपलं सगळं जग आपण त्याच व्यक्तीभोवती आपण आपलं जग जगत असतो. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही जगच नसतो. तो आजारी पडतोय का? त्याला काय होतंय का? मग त्याला असं होतंय तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्याला आता कोणत्या गोष्टीची गरज असेल बाबा, याचा सुद्धा विचार आपणच करतो. आणि मग समोरच्या व्यक्तीला जबाबदारीची जाणीवच होत नाही. समोरच्या व्यक्तीला हे कळतच नाही की त्याला कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर आपण रोज 9 वाजता नाश्ता देत असू टेबलवरती आणि एखाद्या दिवशी जर आपण नाही दिला तर त्या व्यक्तीला समजतच नाही की आपण नाश्ता केला पाहिजे म्हणून. तो व्यक्ती तसाच बसतो, तो तसाच ऑफिसला जाईल किंवा तो तसाच त्याचं काम करत राहील किंवा तो तसाच शाळेला जाईल. तो स्वतःहून उठून नाश्ता करून घेऊन किंवा जर बनवलेला नाश्ता असेल तर उठून तो नाश्ता प्लेटमध्ये घेऊन तो व्यक्ती खाणार नाही जर आपण त्याला नाही दिला तर. मग यामुळे काय होतंय, समोरचा व्यक्ती बिघडतोय ना. समोरच्या व्यक्तीला त्याच्या जबाबदारीची जाणीवच होत नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा आपणच सगळं करतोय. हा, ठराविक गोष्टी आपण आपल्या कुटुंबियांसाठी केल्या पाहिजेत, 100% केल्या पाहिजेत, पण अगदी तोंडात घास भरवण्यापर्यंत जर आपण एखाद्या व्यक्तीची जबाबदारी घेत असू तर मग आपण आपलं जीवन कधी जगणार? बरोबर ना. समोरच्या व्यक्तीला कळतच नाहीये की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि यामध्ये त्याचं नुकसान होतंय, त्याचबरोबर आपलंही नुकसान होतंय ना. आपण आपला सगळा वेळ त्या व्यक्तीसाठी देतोय.
एखादी व्यक्ती असू शकते किंवा 2-3 जण असू शकतात. आपण संपूर्ण वेळ त्यांच्यासाठी देतोय आणि यामध्ये आपलंही नुकसान होतंय आणि समोरच्या व्यक्तीचंही नुकसान होतंय. त्यामुळे सगळं करायचं आहे, पण कुठेतरी स्वतःला मर्यादा घातली पाहिजे की आपण कितपत लोकांची काळजी घेणार आहोत आणि कितपत आपण इतरांना वेळ देणार आहोत. आपली सगळी कामं सोडून सतत इतरांच्या मागे 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 करत राहिलो, सततच सर्वांसाठी आपण अवेलेबल राहिलो, तर मग आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये आणखी जास्त चांगले कधी होणार? आपण आपल्या कलागुणांवरती, आपण आपल्या आयुष्यावरती, आपण स्वतःवरती कधी काम करणार? आपण आपल्यासाठी कधी जगणार? बरं ठीक आहे, एखादा कलागुण नसेलही आपल्याकडे, पण मग बसून आपण वाचन करू शकतो, आराम करू शकतो, स्वतःवरती काम करू शकतोच की. हे तर आपण नक्कीच करू शकतो ना. नाश्ता बनवून ठेवून आपण बाहेर जाऊन फिरून येऊ शकतो. नाश्ता प्रत्येकाला हातात नेऊन द्यायचा आहे म्हणून आपण जर घरातच बसून राहिलो तर मग त्याला काय अर्थ आहे? इतरांची काळजी घेता घेता, इतरांसाठी अवेलेबल राहता राहता आपण स्वतःला विसरतोय आणि आपण दुसऱ्यांचं आयुष्य जगतोय. आपण आपलं आयुष्यच जगत नाही आहोत. आपण सगळं त्यांच्यासाठीच करतोय का? हे थांबलं पाहिजे ना. आपल्याला सगळ्याच जबाबदाऱ्यामधून मुक्त व्हायचंय आणि अगदी एकटं राहायचंय असं नाहीये, पण दिवसातला थोडा वेळ तर आपण स्वतःसाठी काढूच शकतो. ज्या गोष्टी आपण एक्स्ट्रीम लेवलला करतोय त्या आपण नॉर्मल लेवलला वरती आणू शकतो ना. प्रत्येक गोष्ट मीच केली पाहिजे, प्रत्येक गोष्ट मलाच केली पाहिजे, माझ्याशिवाय दुसरं कोणी ती गोष्ट चांगली करूच शकत नाही, हा सुद्धा अट्टहास चुकीचा आहे. एखादी जबाबदारी एखाद्या व्यक्तीवरती सोडून रिकामं व्हायचं ना. त्याशिवाय आपली पर्सनल ग्रोथ कधी होणार आणि कशी होणार? आपण आपल्या जीवनाकडे आणि आपल्या स्वतःकडे अजिबातच सिरियसली पाहत नाही आहोत. हे थांबलं पाहिजे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. हे करणं खूप गरजेचं आहे. नवीन वर्ष चालू झालेलं आहे, 1 महिना संपतही आलाय. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, पण इथून पुढे असं नको आहे. दिवसातून किमान सकाळी उठल्यानंतरचा अर्धा तास आणि रात्री झोपण्यापूर्वीचा अर्धा तास स्वतःसाठी दिलाच पाहिजे. आणि दिवसभरामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आपण एक्स्ट्रीम लेवलला करतोय ना, त्या थोड्याशा नॉर्मल लेवलला आपल्याला आणायच्या आहेत. आपल्याला नाश्ता बनवायचा आहे, पण प्रत्येकच वेळेला प्रत्येकाच्याच हातामध्ये तो नाश्ता मीच नेऊन देणार हा अट्टहास आपल्याला सोडायचा आहे. हे नाश्त्याचं मी उदाहरण दिलं. अशा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या लेवलवरती आपण करत असतो. आपण स्वतःची तहान, भूक, स्वतःच्या गरजा सगळं विसरून जातो आणि फक्त समोरच्या व्यक्तीच्या मागे लागतो. आणि मग समोरची व्यक्ती आपल्याला काय हवं आहे ते जर आपली जर इच्छा पूर्ण करू शकत नसेल, आपली जर अपेक्षा पूर्ण करू शकत नसेल, तर मग तिथे पुन्हा आपल्याला त्रास होतो की आपण त्यांच्यासाठी इतकं करतोय आणि त्यांना काहीच कसं करता येत नाहीये, त्यांना कळत कसं नाहीये. आपण त्यांना कळण्यासाठी जबाबदारी कुठे त्यांच्या अंगावरती टाकली आहे. सगळं आपणच करत राहिलो तर त्यांना कळणार कसं की समोरच्या व्यक्तीसाठी हे केलं पाहिजे म्हणून. पटतंय ना. मग आतापासून थोडंसं स्वतःसाठी जगायला सुरुवात करूयात. इतरांसाठी अवेलेबल राहणं बंद करूयात. स्वतःची किंमत वाढवूयात. आणि स्वतःची किंमत वाढवूयात असं म्हणण्यापेक्षा आपल्याला काही स्वतःची व्हॅल्यू वाढवून वगैरे कोणाला काही दाखवायचं नाहीये, कोणाला काही प्रूफ करायचं नाहीये. आपल्याला फक्त आपलं आयुष्य छान जगायचंय. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्तम काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो त्या आणखी छान मी कशा करू शकते याचा विचार करून त्यामधून आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. थोडा वेळ थोडंसं आपल्याला आपल्यासाठी जगायचं आहे. आपल्याला आपली तत्व बनवायची आहेत. आपल्याला आपलं रुटीन बनवायचं आहे. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत ज्या आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि तुम्ही ते आजपासून करणार ना, मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.